अरे सर 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 वापस वापस एकदा फिर से पोजीशन लेंगे. फिर से पोझिशन मराठी मराठी आपण पाहतोय इथे यूथ पुण्याच्या प्रोटेस्टमध्ये गुलाबाचं फूल घेऊन आलेत. गुलाबाचं फूल घेऊन येण्यामागचं कारण काय? गुलाबाचं फूल घेऊन येण्यामागचं एकच कारण आहे, आमच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये फूल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. न्याय मागण्याच्या हक्काच्या मागणीसाठी जाण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना लाठी भेटली. त्याच्या निषेधार्थ आम्ही आता फूल घेऊन आलो आहे. आम्ही तुमच्याकडे फूल घेऊन येतो आहे, तुम्ही आमच्यावर लाठी घेऊन येत आहे. बरोबर. गव्हर्नमेंटला आपण अकाउंटेबल का धरायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आवाज पोचणार की नाही हे तर गव्हर्नमेंटच सांगू शकेल. आमचं काम आहे आवाज उठवायचं, त्यांचं काम आहे ऐकण्याचं. आणि गव्हर्नमेंटला का जबाबदार धरलं पाहिजे तर मग कोणाला जबाबदार धरायचं? बरोबर. परीक्षा घेणारी कोण आहे? सरकार आहे, NTA आहे. मग त्यांना जर नाही जबाबदार राहायचं कोणाला धरायचं? विद्यार्थ्यांना जबाबदार धरायचं का? हा आमचा प्रश्न आहे. बरोबर. झोपलेला माणूस आपण उठू शकतो, पण झोपेचं सोंग घेतलेला माणूस उठू शकत नाही. एकदम बरोबर. त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय. आणि तुम्ही जर लाट्या दिल्या तर आम्ही फुलच देणार आहे, कारण की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे, महात्मा गांधींच्या विचारांचा आहे आणि भगतसिंगांच्या विचाराचा आहे. बरोबर. त्यामुळे बाकी आणि हे पुणे महात्मा फुलेंच्या विचारांनी आणि सावित्री आईंच्या विचारांनी सुद्धा प्रेरित झालेलं आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणजे पुणे पुणे. आहे. जर शिक्षणावर जर अन्याय होत असेल तर पहिल्यांदा देशात पुणेच पहिल्यांदा असणार आहे. पुणेच पहिल्यांदा. एवढं लक्षात ठेवा. पण मला एक प्रश्न सांगा की आता तुम्ही सगळे पुण्यातले विद्यार्थी आहे, या NTA नीटच्या पेपरमधले प्राईम अक्यूज हे पुण्यातलेच आहे. जेव्हा ही न्यूज आपल्यापर्यंत आली तर भावना काय होत्या? दुःख होते ना की आपल्या महाराष्ट्रातून आपले लोक हे असं करतायत. वाईट वाटलं, वाईट नक्कीच वाटलं आम्हाला. पण ह्याची जबाबदारी सरकारची पण तेवढीच आहे जेवढी ह्या लोकांनी केली. सिस्टीम कुठंतरी वीक आहे, प्रशासन कुठंतरी वीक आहे, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याची जबाबदारी आम्ही निवडून दिलेल्या लोकांनीच घेतली पाहिजे. आणि ही लास्ट अंतिम जबाबदारी ही मिनिस्टरची आहे, एज्युकेशन मिनिस्टरची. ते सध्या ते घेत नाहीत. एवढंच फक्त या प्रोटेस्टचं काम आहे. म्हणजे या प्रोटेस्ट एवढा दिवस सरकार ऐकत नव्हती, बोलत नव्हती. आज सरकार कालपासून ऐकायला लागली, बोलायला लागली. फक्त सरकारचं डोकं आता ठिकाणावर आणायचं आहे आणि त्याच्यासाठी शांतपूर्ण मार्गाने हा प्रोटेस्ट चालू आहे आमचा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने हा चेहरा बदलेल का असं वाटतं? 100% बदलणार. सुरुवात होईल. सुरुवात होईल. सुरुवात होईल. एकानं घाण केली त्या भीतीनं दुसरा माणूस घाण करणार नाही. बरोबर, अगदी ही बरोबर. व्यवस्था अशी आहे, कारण की यात एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाही, त्या विद्यार्थ्यामागे त्याचं कुटुंब असतं. त्यांच्या शेती, आई वडील शेती घाण ठेवती, ती सोनं चांदी, आई मंगळसूत्र घाण ठेवत्या. बरोबर. आणि तुम्ही जर या छोट्या मस्त गोष्टीकडे असं दुर्लक्ष करत असेल तर एक एक फॅमिली खराब होऊन जाते. बरोबर. फॉर्म भरायला सुद्धा पैसे नसतात. बरोबर. आणि त्यांना अशा प्रकारे, म्हणजे मी आता खेड्यातली आहे, तर त्यांच्याकडे नीटचे फॉर्म भरायला पण पैसे नसतात. अशा प्रकारे जर पुन्हा पुन्हा एक्झाम्स होत असतील तर त्यांना काय, म्हणजे त्यांचं एक प्रकारे धैर्य कसतं. मेन स्ट्रीममध्ये आज गरिबाला जाण्यासाठी काय आहे, गव्हर्नमेंट एक्झाम्सच आहेत किंवा या अशा नीटसारख्या एंट्रन्स एक्झाम्सच आहेत. जर तुम्ही मेन स्ट्रीमच, म्हणजे आम्ही गरिबाने करायचं तरी काय, मेन स्ट्रीममध्ये जायला आम्हाला तुम्ही मार्गच ठेवलेला नाही. आणि राजीनामा याच्यासाठी ठीक आहे, आम्ही टेक्निकल गोष्टींबद्दल नाही बोलत की तुम्ही स्वतः नाही लीक केलं, पण एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी जी एक सहानुभूती पाहिजे. त्यांचे प्रॉब्लेम्स ॲक्च्युअलमध्ये काय आहे, 10 वर्षापूर्वी वेगळे होते आणि आज वेगळे आहेत. त्यावेळेस पॉप्युलेशनची संख्या वेगळी होती, आज वेगळी. नीट देणाऱ्यांची संख्या त्यावेळेस वेगळी होती, आता वेगळी आहे. सो हा जो बेरोजगार युवा जो आहे तो वाढत चालला आहे. हा फक्त प्रश्न नीटचा नाही, तर पूर्ण जेवढा पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देशामध्ये होत आहेत, खूप साऱ्या एक्झाम्सचे पेपर्स जे आहेत ते लीक झालेले आहेत आणि याची रिस्पॉन्सिबिलिटी कुठेतरी गव्हर्नमेंट घेत नाही आहे. आणि ही फक्त टेक्निकल रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे की कोणी फोडलं आणि त्याला शिक्षा द्या. ही तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. हे तुम्ही मनापासून काम करायला पाहिजे होतं, जे तुम्ही फक्त तुम्हाला असं वाटतं की सत्ता टिकून धरण्यासाठी जे करताय. याचा विद्यार्थी 2024ला हा विषय फक्त त्या 13 लोकांवर थांबू नये की किरण रिजिजूच्या अनुसार म्हणले की 13 लोक ॲक्युजमध्ये सापडले. यात फक्त 13 लोकांची चूक नाहीये. बरोबर. ज्यांनी लीक केला ते NTAचे ऑफिसर्स आणि ज्यांनी मध्यस्थी केली ते कोचिंग सेंटर्स प्लस ज्यांनी तो विकत घेतला ते पाहिलं की तितकेच दोषी आहेत. आता यावर त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे आणि यावर होणारी कारवाई किंवा परत येणारे नियम हे कडक असावेत. यावर येणारी शिक्षा कॅपिटल पनिशमेंटच्या आसपासची ॲटलिस्ट 10 वर्षाच्या कारावासाची तरी असावी. एवढीच. 2024ला मोदींनी आम्हाला सांगितलं की मी चौकीदार आहे. बरोबर. चौकीदार सांगून आम्ही त्यांना वोट दिलं. मी बीजेपीचा वोटर आहे स्वतः. अच्छा. मी बीजेपीचा 2 टाइम वोटर आहे. 19ला मी बीजेपीला मतदान आता केलं कसं होतं वाटतंय? आणि मी 24ला आहे. आता फसवणुकीची भावना आहे आम्हाला. फसवणुकीची भावना आहे.
चौकीदार जर त्यांनी स्वतःला म्हणत असतील तर चौकीदाराचं काम त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही आणि चौकीदाराला जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा चौकीदार मालकावरच लाठीचार्ज करतो, तर हे कितपत योग्य आहे? तरी पण आम्ही चौकीदार होते, परंतु आता डोळे उघडले असं म्हणू शकतो. एकेकाळी तुम्ही आम्हाला अंधभक्त म्हणू शकता, अशा पद्धतीचे आम्ही भक्त होतो. पण ज्या पद्धतीचा अन्याय आम्हाला झालाय, मी तुम्हाला स्वतः सांगतो, मी भाऊ खरंच अंधभक्त एकदम खरं बोलला, एकदा आणि टाळा होऊन जाऊ द्या. काका आत्ताच नुकतीच आलेली एक बातमी आहे. 2024ला जे नीटचा पेपर फुटलेला होता त्याच्याशी संबंधित जेवढे आरोपी होते त्या सगळ्यांना जामीन मिळालेली आहे आणि सगळेजण आता बाहेर आहेत. म्हणजे आता याच्या पुढे जाऊन 2026ला तुम्ही जरी 2026च्या नीट पेपर फुटलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं काय करणार? बरोबर. मला सांगा का तुम्ही आता हे विद्यार्थी पाहताय तुमच्या मुलासारखे आहेत, यांचा आवाज सरकार ऐकेल का असं तुम्हाला वाटतं? सरकार हा आवाज ऐकणार नाही हे 100% मला माहिती आहे. कारण यांची जी पॉलिसी आहे ही इग्नोर अशीच पॉलिसी राहिलेली आहे. पण माझा जेनजीवर पूर्ण विश्वास आहे आणि ते या सरकारला वाकवूनच राहतील. अगदी बरोबर, 100%. दादा हां बोला ना. माईक माझ्या हातात हा, घ्या आहे. ना. मला सांगा हा. तुमचं काय प्रश्न आता जे काय चालू आहे त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही पण आमच्याच वयाचे आहेत, मग तुम्ही बरोबर. प्रोटेस्ट मध्ये थांबलात मी ॲज का अ प्रोफेशनल साईडला? लॉयर सुद्धा आहे. मी याच्यासाठी करतोय, गव्हर्नमेंटनी अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे. अकाउंटेबिलिटी घेतल्यावरच काहीतरी चेंज होतो. मला सांगा, इतक्या मोठ्या प्रमाणात देशव्यापी सगळ्या प्रकारे आपण पाहतो की किती देशव्यापी आंदोलनं होत आहेत, विद्यार्थी रस्त्यावर येत आहेत. गव्हर्नमेंट विद्यार्थ्यांचं ऐकणार नाही, उद्याच्या भविष्याचं ऐकणार नाही, तर आपल्या आजी आजोबांचं ऐकतील. त्यांनी आपलं ऐकायलाच पाहिजे. बरोबर. म्हणून मी सगळ्यांना एक अवेअरनेस म्हणून आणि एक नागरिक म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की आपल्या अवतीभोवती आपल्या पंचक्रोशीत काय घडतं याबद्दल आपण अवेअर राहायला पाहिजे तुम्हाला आणि काय गव्हर्नमेंटला प्रश्न आपण विचारायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं जे आता चालू आहे त्याच्यामध्ये मोदी या सर्व पंतप्रधान गोष्टीमध्ये जे मेन स्ट्रीम मीडियाची भूमिका आहे, ॲज अ मीडिया म्हणून तुमचं काय मत आहे त्या सगळ्या? नाही मेन स्ट्रीम मीडियाचे इंटरेस्ट यामध्ये भरपूर आहे. जो TRP आहे तेच मी म्हणतो की आपल्याला अवेअर का राहायला पाहिजे. मेन स्ट्रीम मीडिया आपण मीडिया करतो का असं तुम्हाला वाटतं काय? मीडियाला काही फरकच पडत नाही. रिझन तुम्हाला बिंग नाही म्हणत, मेन स्ट्रीम मीडियाचं मी ते सांगतो. रिझन बिंग आपण त्यांचे TRP वाढवतो ॲज अ यूथ म्हणून. आपण रोज सकाळी किंवा रोज संध्याकाळी घरी गेलो आपले आई वडील आपण स्वतः न्यूज चॅनल ओपन करतो, न्यूज चॅनल पाहतो. का पाहतो? तुम्हाला जर दिसतंय अंधभक्ती तर होते तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट आवाज उठवला पाहिजे. मला वाटतं वी आर young लोकं नाही डेमोक्रेटिक पाहत. कंट्री. हां, आई-वडील आपल्या पाहत असतील प्रत्येकाला संविधानिक आर्टिकल 19(1)A नुसार फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे. बरोबर. त्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशननुसार आपण आपले मतं सोशल मीडिया, इंडियामध्ये सोशल मीडिया फ्री आहे. 18 वर्षाच्या वरील प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर आपले मत मांडू शकतो. आपण ते मत मांडायलाच पाहिजे. पण ज्या आपण ते गोष्टीला प्रश्न ज्या याला विचारायलाच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणलं जातं, तर Media. आजकाल असं वाटतंय की चौथा स्तंभ कुठेतरी खिळखिळा झालाय आणि पाहिजे. म्हणून आमच्यासारख्या इंडिव्हिज्युअलला येऊन यूथला विचारावं लागतं की बाहेर रियालिटी आणि सांगा. तुम्हाला पण खरंच थँक्यू की तुमच्यासारखे युट्यूबर आणि जे मीडियावाले ते आमचा प्रश्न उठवत आहेत, त्यामुळे त्याची खरंच आम्हाला एवढं मदत मोठं करा. आंदोलन उभं राहिलं. नक्की, आणि नक्की. तुम्ही असेच प्रश्न मांडत राहा. you खरंच so तुम्हाला much. खूप आणि खूप thank you positively सगळ्या घ्या करून. आम्हाला. आणि तुम्हाला आमच्या गुलाब. थँक्यू सो मच. मित्रांनो, हे आहे ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट, एज्युकेशनल हब ऑफ इंडिया, एज्युकेशनल हब ऑफ महाराष्ट्र. हे गर्दी, कॅमेरामॅन एक बार गर्दी दिखाओ. इथे नारे लागत आहेत, मोदी मीडिया नहीं चलेगी, गोदी मीडिया नहीं चलेगी. किती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा जनसमुदाय उसळलेला आहे पुण्याच्या रस्त्यावरती आपण पाहू शकता. सगळीकडे जस्टिसचे नारे लागत आहेत. पुण्यात जिंदाबादचे नारे लागत आहेत. आपण 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला तरी आझादीचे नारे लागत आहेत. आणि पुण्यात अनेक विद्यार्थी संघटनांनी आपला पाठिंबा या प्रोटेस्टला दिला आहे. आपण पाहू शकता जेन झीपासनं अनेक लोक आपल्यासोबत या प्रोटेस्टला जुळलेले आहेत. कॅमेरामॅन पुढे दिसणारे सगळे पोस्टर तुम्ही कव्हर करा. हा पोस्टर तुम्ही पाहू शकता की 2014 पासनं 2026 पर्यंत 148 परीक्षा घोटाळा समोर आलेला आहे आणि एकाही परीक्षेवर कारवाई झाली नाही असं त्यावरती लिहिलं आहे. पुणे तिथे काय होऊ नये, एकदम डिटेल रिसर्च करून आलेले आहेत लोक की आपले बांधव पण आपल्यासोबत आहेत. आपका क्या कहना है भाई? क्या बोलेंगे भाई, अभी देश बचाओ बेटी पढ़ाओ नहीं हो गया, अभी लड़कों को पढ़ाओ और लड़कों को बढ़ाओ हो गया है.
ओके, आप इस पॉलिसी में बिलीव करते हो कि गवर्नमेंट अगर रिस्पॉन्सिबिलिटी लेगी तो सब चेंज होगा? गव्हर्नमेंट नाही भाई, गव्हर्नमेंट को ही हटा दो. आप कह रहे हो की गव्हर्नमेंट को ही हटा दो. हा. त्या मोठ्या भर पावसातही आपण सर्व विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहू शकतो. जिंदाबाद जिंदाबादचे नारे लागत आहेत. पुण्यातील जनता, पुण्यातील विद्यार्थी हे फक्त पुण्यातील नसून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतातून आलेले आहेत. फ्रीडम परफ्यूम फॉर ऑल कॉकरोचेस. सी आर ब्रदर, वेयर आर फ्रॉम? या आई एम फ्रॉम पुणे और देश का माहौल बहुत ही बदबूदार हो चुका है, इसलिए सारे कॉकरोचों को महकाने का ठेका आज मैंने लिया. क्या बात है, थैंक यू सो मच. लीक पेपर उनके पास जाते हैं. तुम्ही दादा 2 पोस्टर हाती घेतलेले आहेत. एक लीक पेपर 2026. आज तो नीटचा पेपर आहे का? हा नीटचा पेपर आहे. हा मी दिलचा नीटचा पेपर. तुम्ही नीटचा पेपर दिला होता? रिनीट पण दिलता आणि Re-NEET पण दिला? हा रिनीट पण. रिझल्ट काय आला? रिझल्ट आलाय, चांगला आलाय, पण रिझल्टमध्ये पण खूप जणांचा प्रॉब्लेम आलेला आहे. तुम्ही बघितलं असेल न्यूजवर की खूप लोकांना 500 मार्क आले पण त्यांना रिझल्टमध्ये 200 दाखवले गेले आहेत. हे का? जर रिझल्टमध्ये पण तुम्ही जर प्रॉब्लेम करणार, पेपरमध्ये पण प्रॉब्लेम करणार, आम्ही जाणार कुठं? बरोबर. आमची जी वर्षाची मेहनत आहे त्याचं काय करायचं मग आम्ही? बरोबर. आम्हाला जस्टिस पाहिजे, आम्हाला धर्मेंद्रपर्यंत रिझर्वेशन पाहिजे म्हणजे पाहिजेलच. हे जे 20 लोकांनी नीटसाठी आपला जीव गमावला, हा. त्याबद्दल तुम्ही एक विद्यार्थी म्हणून कशी रिलेट करता? माझे पण ॲस्पिरंट्स खूप जास्त होते, फ्रेंड्स होते, ते पण डिप्रेशनमध्ये होते आणि मी पण डिप्रेशनमध्ये होतो. कारण की एवढा चांगला पेपर गेल्यानंतर मग लीक होणार, परत ते अभ्यास करायचं म्हणजे खूप जास्त डिप्रेशन झालं. त्यावरती एक विद्यार्थी म्हणून आणि तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला या सर्व कंडिशनमध्ये? का आई वडिलांनी मला सांगितलं की काय होत नाही बाळा, आपण परत अभ्यास करू, पण कोणते पण चुकीचे कदम नाही उचलायचे. त्यांनी पण न्यूजमध्ये बघितलं की 20 लोकांनी सुसाईड केले. ते माझं लक्ष ठेवत होते की मी तसं काय करू नये. परंतु तुम्हाला काय वाटते की हा जो प्रोटेस्ट चालू आहे विद्यार्थ्यांचा, याने खरंच हा गव्हर्नमेंटचा चेहरा बदलेल की ही एज्युकेशन सिस्टीम चेंज होईल? यात ते फरक वाटते का तुम्हाला की काही फरक होईल? फरक व्हायलाच पाहिजे, त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे. जर चेंज होईल तर यूथच चेंज करू शकते. APJ अब्दुल कलामने म्हटलं होतं द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ द इंडिया इज 600 मिलियन यूथ. आणि यूथच आहे जे देशाला बदलायचा काम करतो. म्हणजे इथून पुढे तुम्हाला वाटतं की गव्हर्नमेंटला तुमचं ऐकावंच लागेल? ऐकावंच लागेल. कालच मोदीचे ट्विट आले की त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट बसवलेला आहे. पेपर फास्ट ट्रॅकने फरक पडेल की प्रधान यांचा राजीनामाच हवा? त्यांनी लिहिलंच नाही त्याच्यात की रिझिग्नेशन होणार, पण त्यांनी असं बोललं की मान्सून सेशनमध्ये. काय वाटतं? मला वाटते राजीनामा व्हायलाच पाहिजे आणि हा चेहरा बदलायला हवा. हा चेहरा बदलायला हवा. ऑल द बेस्ट टू यू गाईज. थँक्यू सो मच. यूथ किती चांगली आहे की स्वतःचं पावसापासून प्रोटेक्शन करतंय आणि पोलीस दादांचं पण करतंय. वॉट अ वाईब मॅन, वॉट अ वाईब. आमचा गावकरी आम्हाला भेटलेला आहे. पकडा 1 मिनिट. वॉट अ वाईब मॅन. 79वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला आणि तरीसुद्धा भारताच्या या रस्त्यांवरती, पुण्याच्या रस्त्यांवरती आझादीचे नारे लागत आहेत. उठा जनता उठा. कॅमेरामॅन एकदा चौफेर सगळं फिरवा. वॉट अ वाईब मॅन. हे पुण्याचे विद्यार्थी, हे पुण्याचे विद्यार्थी, सो सॉरी. वीस विद्यार्थ्यांचे नीटच्या परीक्षेत जीव गेले. पोलिसांनी जो लाठीमार केला त्याच्या अगेन्स्ट आपण या पुण्यात आलेलो आहोत. तुम्ही या पुण्याच्या मार्चचं व्हॉलेंटिअरिंग करताय, काय वाटतंय किती सक्सेसफुल आहे पुण्यातील प्रोटेस्ट? तुम्ही प्रतिसाद बघू शकता, इथले स्टुडंट्सची एकता बघू शकता. आज आम्ही ह्या एकता दाखवून पूर्ण जगात महाराष्ट्राचं पण नाव पुढं करू आणि आम्हाला जिंकायचंय. आम्ही जिंकल्याशिवाय मागं सरणार नाही. हे मी व्हॉलेंटिअरिंग घेतलंय, मी जबाबदारी घेतली. तो जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि तुम्हाला जर सक्सेस बघायचे तर हा क्राऊड दाखवा तुम्ही लोकांना. मला सांगा की नीट एक्झाम जे पेपर फूट झाली त्याचे प्राईम अक्यूज हे पुण्यातले होते. पुण्यातील एक विद्यार्थी म्हणून पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणतात. या माहेरघरातील काही लोक जेव्हा पेपर फोडतात आणि लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक सुजाण नागरिक म्हणून?
आयुष्य बर्बाद करतायत ते, कारण त्यांना सिस्टम ते करण्यास मदत करतं. कुठं ना कुठं त्याच्यात सिस्टमची इन्व्हॉल्वमेंट आहे. पैसा खाऊन चालणारे खूप लोक आपल्या सिस्टममध्ये आहेत. मला त्याच लोकांना संपवायचं आहे. मला आज आपण एकता बघू शकता, सर्व धर्म, सर्व जाती, सर्वजण एकता आहेत, जे सगळ्यांना ॲम्ब्युलन्स आली. कॅमेरामॅन ॲम्ब्युलन्स पण कव्हर करा. कशा प्रकारे हे विद्यार्थी प्रोटेस्ट सुद्धा करतात आणि कशा प्रकारे त्या ॲम्ब्युलन्सला मदत पण करतात. हे आहे शिक्षणाच्या माहेरघरातील विद्यार्थी, आपल्या हक्कासाठी लढतायत, विद्यार्थ्यांसाठी लढतायत. हे आहे जेन झी, सोबतच हे आहेत उद्याच्या भारताच्या भविष्याचे नागरिक. जेव्हा सत्ताधाऱ्यांचा रोष वाढतो तेव्हा काय होते हे आपण पुण्याच्या या रस्त्यांवर आज पाहू शकतोय. कशा प्रकारे विद्यार्थी एकवले आहेत आणि या सत्ताधाऱ्यांच्या अगेन्स्ट घोषणाबाजी करतायत. एक प्रश्न असा आहे की आपण नीटच्या पेपर फुटी संदर्भात इथे उठाव करतोय. 20 लोकांनी, ज्या 20 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलाय, 21 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आहे. पोलिसांनी जे लाठीमार केला आहे यावर्षी 21 करेक्ट. पोलिसांनी जो लाठीमार केला त्याच्या अगेन्स्ट आपण आहोत. पुणे हे ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं. पुणे हे शिक्षणाचं इंडिपेंडेंट, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणतात. याच पुण्यातून हे नीटचे पेपर लीक जे झालेत त्या पुण्यातूनच प्राईम अक्यूज आपण पाहायला मिळतात आपल्याला. पुण्यातल्याच लोकांनी नीटचा पेपर फोडला. एक विद्यार्थी पुण्यात प्राईम अक्यूज होते. तर एक विद्यार्थी म्हणून आणि एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते? सर्वप्रथम हे पुणे शिक्षणासाठी संघर्षाची, भारतात शिक्षणासाठी संघर्ष झाला तो या पुण्यातून झाला. बरोबर. आज आम्ही सगळे शिकतोय, आपण सगळे शिकतोय. ते कोणाच्यामुळे झालंय तर सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांमुळे झालं. बरोबर. तो संघर्ष पुण्यात झालाय. त्यामुळे हे पुणे महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाईंचं फुल आहे. बरोबर. त्यामुळे हे शिक्षणाचं पुणे आहे, शिक्षणाचं माहेरवर, त्यामुळे म्हणतो आपण त्याला. तर मुळात नीटचे पेपर फुटले, त्याच्यात जे सगळे जे अक्यूज आहेत ते पुण्यातले असणं हे पुण्यासाठी फार लाजीरवान आहे. जिथं ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणतो, त्यासाठी हे फार लाजीरवान आहे. परंतु यात महत्त्वाचा हा आहे की इथली जी पूर्ण शिक्षण व्यवस्था आहे, आपली पूर्ण शिक्षण व्यवस्था आणि आपलं सरकार हे दोन्ही हातात हात घालून या आपले सर्व विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांच्या विरुद्ध काम करते. यांना विद्यार्थ्यांचं भलं होण्याची काही घेणं देणं नाही. एक चांगल्या प्रकारे परीक्षा व्हाव्यात, एक सेफ व्यवस्थित परीक्षा व्हाव्यात, याची यांना काही घेणं देणं नाही. यांना दलाली करायची आहे. हे प्रत्येक ठिकाणी दलाली करतात. हे जंगलांपासून पेपरपर्यंत हे प्रत्येक ठिकाणी. विद्यार्थ्यांचा आवाज सरकार ऐकत का नाही? कारण विद्यार्थी, आपले जे सरकार आहे हे मुजोर सरकार आहे. बरोबर. हे सरकार प्रत्येक ठिकाणी घोटाळेबाज सरकार आहे. यांनी एवढे घोटाळे केलेले आहेत, यांना माहिती आहे की एकाचा आवाज ऐकला तर सगळ्यांचा ऐकावा लागेल. देशात बाहेर आले आणि बीजेपीचे घोटाळे बाहेर निघत नाही, कारण हे लोक पैशाच्या बरोबर आहे. हे संसदेच्या बाहेर पडत यांना माहिती आहे की लोक आपल्याला प्रश्न विचारत आहेत. आज प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक पेट्रोल पासून शिक्षणापर्यंत प्रत्येक ठिकाणी माणूस, सर्वसामान्य माणूस फक्त प्रश्न. मला सांगा, देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेऊन हा चेहरा बदलेल का? काय आहे, आपले जे सध्याचे जे मोदी शहा सरकार आहे हे दलालीचं सर्वात उच्चांक गाठलेलं सरकार आहे. आधीच्याही सरकारांनी दलाल्या केल्या, नक्की केल्या, भांडवलदारांच्या दलाल्या करायची आपल्याला पार्श्वभूमी आहे किंवा व्यवस्थाच तशी आहे. परंतु यांनी हे उच्चांक गाठलेलं आहे. त्यामुळे यांना खाली घेणं खूप गरजेचं आहे. यांना असं वाटतं की हे मोदी शहाची दलाली करतील. हे सगळं काही मोदी शहासाठी चालतंय. मग तुमचे परीक्षा सगळं हे प्रत्येक ठिकाणावर पैसे खाणं एवढं त्यांना कळतंय. मी संपूर्ण प्रोटेस्ट कव्हर केला. बरोबर. आज या वर्षी आपण 79वा भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला. तरी आपल्याला वाटतं का की आपण स्वतंत्र आहोत? जर आपल्याला विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रश्न जर आज विचारावे लागत आहेत आणि 26 दिवस, 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत, बरोबर, गव्हर्नमेंट आपल्यापर्यंत येत नाहीये.
आपण प्रोटेस्ट करतोय, संपूर्ण देशात प्रोटेस्ट झाला, परंतु गव्हर्नमेंट त्यावरती उत्तर देत नाहीये. मग आपण स्वतंत्र आहोत का? आणि या संपूर्ण प्रोटेस्टमध्ये आझादीचे नारे लागतात. बरोबर आहे. हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. स्वतंत्र आहे म्हणजे काय? या देशात लोकशाही आहे का? आपण स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे आपण काय मिळवलं होतं? या देशाने लोकशाही मिळवली होती. परंतु आज लोकशाहीवर नक्की प्रश्न उभा आहे. परवा आमच्या भावांसोबत आमच्यासारखे विद्यार्थी होतो, आम्ही सगळे विद्यार्थी होतो, फक्त विचारायला गेलते तेव्हा कसा काय पेपर झाला, पेपर लीक झाला, जबाबदारी कोण घेणार आहे? आपण मायबाप सरकार म्हणतो, यांनी जबाबदारी घेतली, यांनी पोरांना मारहाण केलं, अमानुष पद्धतीने मारहाण केली. तर हा मुद्दा आहे की आज लोकशाहीवर खूप मोठा प्रश्न उभा झालेला आहे. तर आपल्याला लोकशाही क्लेम करावी लागते, माहिती का? लोकशाही रोज करावा लागतो, रोज संघर्ष करावा लागतो, रोज क्लेम करावे लागते. आज पुण्यात आपलं संचारबंदी लागू केलेली आहे. पुण्याचे विद्यार्थी म्हणतात नाही, आम्ही आमचा लोकशाही अधिकार क्लेम करू. तर आपल्याला रोज ही लोकशाही क्लेम करावी लागणार आहे. आपल्याला स्वातंत्र्य रोज मिळवायचं आहे. संघर्ष करावा. जे वर बसलेली लोक आहेत ते आपलं स्वातंत्र्य काढून घ्यायला बसलेली आहेत. या प्रोटेस्टमुळे सरकारचा चेहरा बदलेल असं तुम्हाला वाटतं? नक्की बदलेल, नक्की फरक पडेल. खालून जेव्हा आवाज उठेल तेव्हा वरचं सरकार बदलेल. आता हा प्रश्न फक्त दिल्ली पुरता नाही आहे. एक प्रकारे याला दिल्ली प्रोटेस्ट म्हणणं आहे. दिल्ली केंद्र आहे, पण आज हा प्रोटेस्ट भारतभर पोहोचणार आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आधी दिल्लीला गेली, आता भारताच्या कानाकोपऱ्यात हा प्रोटेस्ट उभा होणार आहे. आपण बघू शकता पुण्यात हजारोच्या संख्येने लोक आलेली आहेत, हजारोच्या संख्येने विद्यार्थी आहेत, सगळे विद्यार्थी आहेत, ही पुण्यात आलेली आहेत. प्रत्येक शहरात हा संघर्ष होणार आहे, हा आंदोलन होणार आहे. आणि मी नक्की देतो, जर विद्यार्थ्यांनी जर रेटा लावला तर हे सरकार नक्की Since Dharmendra Pradhan can't write a resignation, I wrote a resignation for him. I wrote. The lady wrote a resignation for Dharmendra Prasad. Don't worry, Dharmendra. You don't have to sign it with pen. I have fingerprint column for you. सगळ्यांना या माहेर घरातून जेव्हा प्राईम अक्यूज जे नीटचे आहेत पेपर फोडतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला खंत आहे, मला खूप मोठी खंत आहे की मला देशासाठी लढायचं होतं, पण देशातल्या माणसांमुळं मला देशातल्या सिस्टमशी लढावं लागतं. हे महाराष्ट्रासाठी पण खंत आहे आणि भारतासाठी पण खंत आहे. आणि सिस्टमनी ह्या विरोधात आवाज उठवला नाही, हे गप होते. 22 विद्यार्थी मेल्यावर एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट काय असतं, त्यांनी येऊन बोलायला पाहिजे होतं, कंडोलन्स द्यायला पाहिजे होतं. अरे तुम्ही श्रद्धांजली दिली नाही विद्यार्थ्यांना, तुम्ही कशाचं गव्हर्नमेंट आहे? हा चेहरा, हा आक्रोश पाहून सरकार बदलेल का, किंवा सरकार याची दखल घेणार का? हा आक्रोश अनपढ लोकांचा नाही, हे एज्युकेटेड लोक आहेत आणि ह्या लोकांनी आवाज उठवलाय, तर तो नक्कीच सक्सेसफुल होईल. ऑल द बेस्ट टू यू. फक्त तुम्ही पण आमचा साथ द्या, मीडिया थ्रू आमचं प्रसारण करा. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात. NTA एक्झाम नीट एक्झाम देश पातळीवर घेतली जाते, आणि त्या नीट एक्झामचे पेपर लीकचे प्राईम अक्यूज हे आपल्या पुण्यातले असतात. तर तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून ही लाजीरवाणी वाटत नाही का? का नाही वाटत? देशामध्ये डेमोक्रेसी राहिलीच नाही आज. आपण पाहू शकता की पुण्याच्या या रस्त्यांवरती किती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला भेटतोय. आणि आपल्यासोबत या विद्यार्थ्यांच्या आक्रोशामध्ये, प्रोटेस्टमध्ये काही जेनझी पण आहेत. मॅडम, आपले नाव काय? सेजल. आपले नाव? तनश्री. तुमचं एज? 20. अगेन्स्ट दी गव्हर्नमेंट. सो तुम्ही इथं आला, तुमच्या आईवडिलांना माहीत आहे ते या प्रोटेस्टला, या कॉजला सपोर्ट करतात. तुम्हाला काय वाटतं
नाही, तुम्ही उद्याच्या भविष्यासाठी आज आवाज उठवणे किती गरजेचं आहे? ते खूप गरजेचं आहे, कारण की आत्ताच्या म्हणजे जे काही आहेत पंतप्रधान आहेत, जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांना आमची व्हॅल्यूच नाही आहे. आता आम्ही एवढं म्हणतोय रिझाईन द्या, त्यांनी रिझाईन देत नाही. का नाही देत आहेत? ते गुलाम आहेत, त्यांनी गुलामच राहिलं पाहिजे, त्यांनी मालक बनायला जाऊ नये, हे आमचं म्हणणं आहे. आता 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला तरी गव्हर्नमेंट या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकत नाही. या सर्व देशव्यापी प्रोटेस्टमुळे जनतेला मॅसेज जो गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवायचा होता तो पोहोचला का असं तुम्हाला वाटतं? नाही, आतापर्यंत तो पोहोचलेला नाहीये. गव्हर्नमेंटपर्यंत मेसेज पोहोचतोय, पण गव्हर्नमेंट रिॲक्ट काहीच करत नाहीये आणि गव्हर्नमेंट हे सगळं मुद्दाम करते. पण या प्रोटेस्टमुळे चेहरा बदलेल का? या प्रोटेस्टमुळे चेहरा बदलेल का? खूप बदलणार आहे. ह्या प्रोटेस्टमुळे शिक्षण संस्थेला एक वेगळंच रूप येणार आहे. ओके, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट टू यू. स्टँड सो हा घेतलं सॉन्ग आपल्यासोबत या महाराष्ट्राची तरुणाई आहे, पुण्यातली तरुणी आहे, ती आपल्यासमोर काही शब्द मांडू इच्छिते. सो व्हॉट इज युअर से ऑन दिस प्रोटेस्ट? I think the people who have been joining in this protest, they are doing an amazing job. अपना काम वगैरह सब छोड़ के, पढ़ाई छोड़ के सब लोग यहाँ पे हैं, and it really shows कि यहाँ के लोगों को, यहाँ के यूथ को गवर्नमेंट की एक्चुअली कुछ परवाह है. They want a change. आपको क्या लगता है कि ये प्रोटेस्ट से, देशव्यापी प्रोटेस्ट से ये सूरत बदलेगी क्या? गवर्नमेंट हमारा सुनेगी क्या? आई थिंक उनको सुनना ही पड़ेगा, क्योंकि जब तक वो हम लोग नहीं रुकेंगे तब तक उनका ये सब चलता ही रहेगा. सो अगर वो लोग नहीं चेंज करेंगे तो हम लोग नहीं रुकने वाले हैं. सो यहाँ ये प्रोटेस्ट मतलब शुरुआत है क्या? हाँ, ऑफ कोर्स दिस इज जैसे रेवोल्यूशन का स्टार्ट होता है, सो दिस इज द स्टार्ट ऑफ अ रेवोल्यूशन आई फील. ओके, ऑल द बेस्ट टू यू. हाँ बोलो ना. Yeah, sure. So I want to say that Pune police did a really amazing job. It's really commendable. अगर आप बाकी cities में देखो तो लोगों को लाठी वगैरह पड़ी है, लोग assault हुए, but पुणे पुलिस really rocked it. यहाँ पे सब लोग इतने ज़्यादा safe feel कर रहे हैं. So I feel they should really be appreciated for this. यस, थैंक यू सो मच. ये जो बच्चे देश का भविष्य है और ये बच्चों को सबको आज़ादी मिलना चाहिए. बराबर. तो ये आज़ादी की लड़ाई है, मतलब ये बच्चों की आज़ादी की लड़ाई है आपको बच्चों लगता के है? लिए, क्योंकि बच्चों के लिए. देश का भविष्य ही बच्चे है ना. आपको क्या लगता है बीइंग अ पेरेंट ये सब गलत हो रहा है? नहीं, बच्चों के साथ अत्याचार हो रहा है. बच्चे अपने न्याय के लिए लड़ रहे हैं, उनको न्याय सरकार ने सुनना चाहिए, सुनना चाहिए, ऐसे आपको लगता है. थँक यू सो मच. आपल्या सोबतचे सवंगडी एक विद्रोही गाणं आपल्या समोर सादर करणार आहेत. आपलं नाव काय आहे? माझं नाव चेतन आहे. 1 मिनिट सगळ्यांनी शांतता द्या प्लीज. चेतन आपल्या समोर एक सॉन्ग. चेतन आपल्या समोर एक स्ट्रेट फॉरवर्ड बोल आहे, यांच्या पोटात दुखतो. क्रांतीच्या विरोधात, क्रांतीच्या विचारांनी विरोधात बसतो. आंबेडकरी विचारालाच दिग्गज दिसतो. आम्ही आंबेडकरवादी यांच्या नजरेत खुपतो. स्ट्रेट फॉरवर्ड बोल आहे, यांच्या पोटात दुखतो. क्रांतीचे विचार आम्ही विरोधात बसतो. आंबेडकरी विचारातच दिग्गज दिसतो. फुकटवाद नको, चल इथून निघतो. शब्दांनी गार करतो, सत्तावादी नको, हिंसा मला मी धम्माचं पाईक आंबेडकरवादी. जातीवादी नाही माझं समानतेचा सण. तुझ्या सत्याचा मास तुझ्या कांडीत घालते. पद बिद सगळ्यात चुलीत समानतेच्या वाटेवर माझ्या लेखणीची चाल. मी विद्रोही क्रांतिकारी नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळांनी लिहिलेलं आहे विद्रोही सॉन्ग आणि या दादाने लिहिले. नाव काय दादा आपलं? माझं नाव चेतन. मी स्ट्रीटचा आर्टिसन, रंगमंच फुटपाथ. मी हिपहॉपचा भक्त आणि स्मरणात टुपाक. सिस्टीमला घाम फोडतो, अन्यायावर घाव घालतो. विद्रोहातून सत्य सांगतो, काव्यातून व्यथा मांडतो. छाती टोकून हक्क मागतो. ते आभाळ गाजवणारे गरुड आम्ही आणि झोपलेले जागवणारे भारूड आम्ही. कडूबोल आमचे असे विषारी आम्ही. नागाला नाचवणारे गारुडे आम्ही. वडवावर वर्मावर बोलणारा दारुडा आम्ही. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण पाहू शकताच अनेक विचारसरणीचे विद्यार्थी आपण इथे पाहतोय आणि आपल्यासोबत आहे. दादा आपलं नाव काय? AKG अक्षय. AKG अक्षय. Yes. आपण काय म्हणजे एक विद्यार्थी म्हणून गव्हर्नमेंटचा रोष आणि या नीटच्या अगेन्स्ट, पेपर फुटीच्या अगेन्स्ट आपण काय बोलू इच्छिता? मी तर विद्यार्थी नाही आहे, पण मी एक IT प्रोफेशनल आहे. मी माझ्या जॉबवरती वगैरे सुट्टी काढून मी इथे आलेलो आहे. तर हा आक्रोश आहे, हा पूर्ण देशामध्ये पसरलेला आहे. तर
ही जनता फक्त एकच माग करते, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि आपल्या जे एज्युकेशनमध्ये सिस्टम चालू आहे, जी सगळी खाडाखोड चालू आहे, जी घाण चालू आहे, ती घाण मिटून एक क्लीन एज्युकेशन पाहिजे आपल्या देशासाठी. आणि त्याच्यामुळे मी इथे जॉईन करतो यांना. मी प्रोफेशनली रॅपर पण आहे. मी कालच PCMCमध्ये रॅप परफॉर्म केलं होतं, तर तिथे तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. तर आज मी इथे माझ्या पुण्यामध्ये, मी येरवड्यातला आहे, मी इथं सपोर्ट करण्यासाठी आलो. तर जय हिंद. जय हिंद. थँक्यू सो मच. आपण पाहू शकता की वॉट अ वाईब मॅन, पुण्यातली वाईब. कॅमेरामॅन एकदा सगळं दाखवून द्या. वंदे मातरम, आझादी, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा लागत आहेत. हे आहे विद्यार्थी, हे आहे उद्याचं भारताचं भविष्य. प्रोटेस्ट ही करता है गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट, रोष पण दाखवत आहेत.